इयत्ता पहिलीमध्ये जी कविता शिकलेली आहे पतंग माझा, त्या कवितेमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे आज आपण पतंग तयार करणार आहोत. तर चला, पतंग तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागते आज आपण बघूया. 2 रंगीत कागद घेतलेले आहे, एक डिंक घेतलेला आहे, स्केच पेन आहे, पट्टी आहे आणि कात्री आहे. असे छोट्याशा बेसिक साहित्यापासून आज आपण पतंग तयार करणार आहोत. आता एक कागदाचे आपण पतंगाच्या आकाराचा चौकोन तयार करणार आहोत. तो चौकोन आपण लगेच तयार करून घेऊया. अशा पद्धतीने पतंगाचा आकार हा वरचा आकार आपल्याला मिळालेला आहे. आता आपण पतंगाचा खालचा आकार करणार आहोत. तर पतंगाच्या खालच्या आकारासाठी आपल्याला एक त्रिकोण हवा आहे. एक त्रिकोण हवा आहे. त्रिकोण आपण कापलेला आहे. आता हा त्रिकोण आपण कुठे लावणार आहोत? इथे लावणार. झाला का आकार पतंगाचा? किती सोपं आहे की नाही? बघा आता अशा पद्धतीने आपण पतंगाचा आकार तयार केलेला आहे. आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपण पतंगाला छानपैकी अशी खाली शेपटी काढली. बरं, थांबा. बघा आता मी काय केलेलं आहे, पतंगाला इथे अशी बॉर्डर केलेली आहे. वेदणारे मूळ आशयाचे कुळ भाषेचा कल्लोळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे पाया जगण्याचा पाया. हा पतंग नटवण्यासाठी इथे एक गोल कापलेला आहे. गोल मी पुन्हा उगवतो फुल पसर आपला पतंग तयार झालेला आहे. याला आपण शेपटी सुद्धा लावू शकतो. तुकाराम सांगून बुरतो तुकाराम. अशा पद्धतीने